नमस्कार मित्रांनो, आता सध्या गाववाड्यामध्ये आणि ग्रामीण भागात तर विशेषतः करून एक गिरीश महाजन यांच्या मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. एका सभेमध्ये गिरीश महाजन आणि शेतकरी शेतकरी दिसतायत, सामान्य माणसं दिसतायत आणि त्यांचं एकमेकांना मारहाण, अगदी गिरीश महाजन हेही त्यामध्ये ॲग्रेसिव्ह दिसतायत. हा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्या व्हिडिओ मागची सत्यता आणि काय त्यामागचं हे आहे कारण ते आपण डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणालाही वाटेल गिरीश महाजन आणि यांच्या शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. कारणही तसंच आहे. तशाच आशयाचे लेख लिहून व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. भरपूर ग्रामीण भागात हा फेमस होतोय. त्याचं कारण की शंभूराज देसाई जे महायुतीत एक मंत्री आहेत, त्यांच्या सभेला शेतकऱ्यांनी त्यांना जाब विचारला कर्जमाफीसाठी. शेतकरी गट हा आक्रमक झालेला आहे कारण परिस्थिती तशी नाहीये. म्हणजे इन द सेन्स म्हणजे पाण्याचा दुष्काळ आहेच, वरून भावांचीही घसरण झालेली आहे. त्यात कष्ट किती आणि हे सगळं असतानाही जेव्हा निवडणुकीच्या आधी भाजप सरकारने आश्वासन दिलं आणि त्यानंतर भरपूर म्हणजे मी बघितलेलं सांगतो की भरपूर ठिकाणी अशी चर्चा झाली होती की पीक कर्ज भरू नका, माफ होणार आहे, नक्की माफ होणार आहे महायुती झाल्यानंतर. आणि अचानक 28 तारखेला अजित पवार यांनी कर्जमाफी नाही होणार, तुम्ही तुमचे हप्ते भरा असं सांगण्यात आलं अजित पवारांकडून. त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुजोरा दिला. नक्कीच ह्या गोष्टींमुळे हे व्हायरल झालं. परंतु हा जो व्हिडिओ आपण आधी बघितला तो खूप जुना आहे. तो 6 वर्षापूर्वीचा आहे. पक्षामध्ये एका गटाला तिकीट न मिळाल्यामुळे तो पक्षातला अंतर्गत जो मेळावा होता त्यामध्ये ह्या घटना घडलेल्या आहेत. पक्ष मिळाला नाही, तिकीट मिळालं नाही पक्षाचं, म्हणून दुसऱ्या गटाकडनं जे काही झालं त्या संबंधीचा हा व्हिडिओ आहे. इथे शेतकरी कुणीही नाही. परंतु हा जरी व्हिडिओ तो नसला तरी पण शेतकऱ्यांची उग्र भावना, कारण शंभूराज देसाई यांना ज्या विचारण्यात आला भरसभेत, तसं अजूनही शेतकरी गट आक्रमक होऊ शकतो. आक्रमक होऊन परत काही अशा गोष्टी न घडण्यासाठी सरकारने त्वरित त्या गोष्टींवर विचार करणं गरजेचं आहे. नाही पूर्णतः कर्जमाफी, परंतु काही प्रमाणात तरी दिलासा दिला पाहिजे. कारण पूर्ण कर्जमाफी तर केलीच पाहिजे, कारण शेतकरी आज खूप अडचणीत आहे. ह्या संदर्भात सरकार नक्कीच प्रयत्न करेल असं वाटतंय. तुम्हाला पण काय वाटतं ह्या सर्व इश्यूबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.